चला. वेलकम सर. ठीक से गाड़ी पार्क कर लेना. जी सर. वाह, मजा आला दाभोळकर. फर्स्ट क्लास हॉटेल शोधून काढलात. व्हेरी नाईस. किती दिवसाचा उपाशी आहे कुणास ठाऊक. काय आधाशासारखं खातोय. मग दाभोळकर, कॉन्ट्रॅक्ट तर कसं जमवलं मी? आवडलं की नाही? हा, एकदम. व्हेरी गुड. सर, एनिथिंग इन डेझर्ट सर? आईस्क्रीम वगैरे खा. हो ना, आईस्क्रीम शिवाय मजा कसली. दोन कसाटा. कसाटा सांग. कसाटा. दोन कसाटा. ओके सर. मेरा कार्ड रख लो. दिल्लीत आल्यावर लगेच मला फोन करायचा. कार्ड आहे का सिनेमाचं पोस्टर? आय विल लुक आफ्टर यू. तुमची सगळी व्यवस्था आहे, अगदी सगळी. डोंट वरी. नक्की नक्की. व्हेरी गुड. ओके दाभोळकर साहेब, सी यू. 6 महिन्यांनी पुढची ऑर्डर घेऊन पुन्हा येतो. ओके, आय बी बॅक. टॅक्सी. ट्राई करवा दिया यार. काय रे काय, तुझी बायको आली का? मेरी बुड्ढी डांट गया. याचा अर्थ काय? तुम्ही खून केली त्याचा तरी अर्थ काय? मी तुम्हाला बोलवत होतो. मी पण तुम्हाला बोलवत होतो. म्हणजे दुपारचा पेपर वाचला नाही का? चांगलं शिकले सवरलेलं दिसता. हे बघा, दुपारी 1 वाजल्यापासून टॅक्सी ड्रायव्हरचा संप सुरू झालाय. अहो पण आता 10 झालेत. हो, म्हणजे संप सुरू होऊन 10 मिनिटं झाली साहेब. 10 मिनिटं. मला जर ऑफिस पर्यंत सोडलं असतं तर जवळच आहे. नाही साहेब, 1 वाजायच्या आधी आला असतात ना तर तुम्हाला नक्की सोडलं असतं. पण आता नाही. काय माणूस ऑफिसमध्ये गेला नाही तर कुठल्या बी ऑफिसचा कधी अडत नाही का? तर ऑफिस कुठं जात नाही, तिथली माणसं तेवढी जातात. काय तवा आज नाही, उद्या जा. हो साहेब, इकडे या. कुठला बी टॅक्सी ड्रायव्हर तुम्हाला आज घेऊन जाणार नाही. अहो जवळच आहे ना, पायी जा की. रोज गाडीतनं फिरता. एखादा दिवस वेगळा काढावा माणसानं. जगण्यात मजा येते. काय साहेब, सामान्य माणसं पायी कशी फिरतात ते कळतं काय? तवा आता लेफ्ट राईट आगे बढो. अरे चढ़ो बाद में पहले चढ़ो मत यार.
कोण विश्वास? अरे असं का बघतो? ओळखलंय का मला? अरे मी गोविंदा खडप. गोविंदा खडप. म्हणजे कोल्हापूरला माझ्या शाळेत असणारा 6वी ब उंच आवाजात गाणारा. हा, आणि तुझी कापी करून पास होणारा. गाण्याचं अजून लक्षात आहे व्हय? तुला बघून डावा डोला झाकला. काय तमाशा आहे व्हय? चल 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 चल. पण काय रे, तू इकडे कुठं? मी असाच भटकत. हा, तू काय मागच्याच बिल्डिंग मध्ये आमच्या कंपनीचं ऑफिस आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. दुपारची लंच झाली, जेवायला बाहेर पडलोय. किती वर्षांनी भेटतो ना आपण? म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षांनी. व्हय तर समधी कवलं उडाली का आमची. पण खरंच सांगू, तू अशा वक्ती मला भेटलास ना, मी अगदी आनंदाच्या उंच शिखरावर पोहोचलोय. हा, म्हणजे मला कळलं नाही तू काय म्हणतोयस ते. ते नंतर सांगतो रे. आपल्या शाळेतल्या सोबत्याचं आधी अभिनंदन तर कर. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. पण अभिनंदन कशाबद्दल ते तर सांगशील? इथं रस्त्यात. चल सांगतो. अरे आनंदाची गोष्ट रस्त्यात सांगतात का? चल ना. चल मग तिथं. इथं कोपराडे झकास हॉटेल आहे. कसं आमच्या ऑफिसचं कॅन्टीन आहे स्वस्तातलं. दुपारचं मी तिथेच जेवतो. पण आज तिथं नको, कारण आजचा दिवस खास आहे ना. म्हणून आपण मोठ्या हॉटेलात जाऊ. कॅन्टीन पेक्षा थोडं महाग आहे, पण एकदम पॉश. हे बघ आल्याच. ये अण्णा, राम राम. नमस्कार. अरे थांबलास काय? ये ना यार. बसा. जागा तर छान मिळाली. आईला डोसक्यावर पंखा बी आहे. व्यंकण्णा, फटाफट कपडा मारून घे. आणि आज काय स्पेशल पदार्थ असेल ते ताबडतोब पाठवून दे. आणि पाणी पण पाठव. त्याचे काय, इथले समधे हेटर्स भौतिक मला ओळखतात. अरे नीला, येस सर. ते मिस्टर दाभोळकरचे काय कॉन्टॅक्ट झाला? नाही, अजून तरी नाही झाला सर. झाला की लगेच कळव मला. ओके सर. हा. वा, डोसा एकदम कडक आहे. करा सुरुवात. ठीक आहे, काटा सांगते ना. अरे हाताने खा ना राजा. हाताने खाल्ल्याशिवाय डोशाची गंमत नाही मिळणार. हा बास. आता आनंदाची बातमी. 1 महिन्याने मला प्रमोशन मिळणार. 1 महिन्याने मी सुप्रिंटेंडेंटच्या खुर्चीवर बसणार. माझा पगार किती होणार सांग? किती? अरे अंदाज कर ना जरा. तूच सांग. 2435. काय सांगतोस काय? म्हणजे एकूण 590 रुपयाने वाढणार. अच्छा. आणखीन काय घेणार का? संकोच करू नकोस. आज तुझा मित्र पैसेवाला आहे. नाही संकोच वगैरे काय नाही रे, पण हे जे काय. अरे काफी तर घेशील काय? इथली काफी पिऊन तर बघ, आयुष्याची झक मारते. किती? फक्त 8 रुपये. बँकांना 2 काफी पाठवून दे कडक. मग आहे का नाही बातमी? पण बातमी प्रमोशनची. एकदम. आता घरी जाणार आणि ताबडतोब बायकोला पत्रानं लिहून कळवणार कोल्हापूरला. कोल्हापूरला म्हणजे? हा, अरे तिकडे फॅमिली असते ना माझी. 3 खोल्यांची मस्त जागा आहे. काय, गावची जमीन विकून टाकली. मोठ्या मुलाला प्रेस टाकून दिला. धाकटा मुलगा 2 वर्षाने इंजिनियर होईल. हुशार आहे. अरे मी इथे माहीमध्येच राहतो. एक खोली आहे लहानशी. थोडी अडचणीची आहे, पण मला पुरेशी आहे. आता नुकतीच कुठे सुरुवात आहे. पण खरं सांगू, मुंबईची मजा काय औरच आहे यार. नाही पण तू इकडे, तुझी बायको कोल्हापूरला, म्हणजे सो व्हॉट.
अरे मे महिन्यात मी जातो ना कोल्हापूरला, धमाल करतो. हा, सगळ्या नातेवाईकांना भेटतो. तुला सांगतो, सिनेमाला जातो, नाटकाला जातो, जेवायला जातो, फिरायला जातो. अरे रात्रभर पत्ते सुद्धा खेळतो. एक कॅरम बोर्ड घरात घेऊन ठेवलाय, कॅरम खेळतो. महिन्याभरात जेवढा आनंद मिळेल ना तेवढा जमा करतो आणि इकडे घेऊन येतो आणि त्यावर 11 महिने आनंदात राहतो.